मित्रांनो, एक छान मराठी फॅमकॉम फिल्म बघून तुम्हाला किती दिवस झालेत? काय म्हणाल? फॅमकॉम म्हणजे काय? हो, फॅमिली कॉमेडी हो, जी संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता अशी. मला लास्ट नाव जी रिकॉल होत आहे ती झिम्मा आणि भाई पण भारी देवा वगैरे, बरोबर ना? मित्रांनो, मराठी बॉक्स ऑफिसवर बऱ्याच दिवसांपासून अगदी होरपळून टाकणारा असा भीषण दुष्काळ पडलाय. सातत्याने येणाऱ्या अपयशाने प्रेक्षकांसाठी व्याकुळलेल्या अशा मराठी सिनेसृष्टीची हीट म्हणजे गरमी खूपच वाढली आहे. अंगातली हीट वाढल्यावर त्यावर रामबाण इलाज म्हणून गुलाबापासून बनवलेले असं आणि शीतलता प्रदान करणारं गुलकंद हमखास उपयोगी पडते, हो की नाही? मग आज महाराष्ट्र दिनी हास्य जत्रेच्या टीमने मराठी बॉक्स ऑफिसवर आणलेलं हे गुलकंद ही हीट कमी करणारं आहे का? बोलूयात. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे गुलकंद या मराठी फॅमकॉमचा. अगदी थोडक्यात मित्रांनो, खरं सांगू का, महाराष्ट्राची हास्य जत्रेतील कलाकारांच्या मंडळींना घेऊन अशात केले गेलेले आणि सपशेल आपटलेले काही प्रयोग बघून मला गुलकंद बघायला जाताना उगाच मनात भीती होती की याही वेळी असंच काहीसं पदरात तर नाही पडणार. पण ट्रेलर तसं आश्वासक होतं. कथानक अगदी सिंपल आहे मित्रांनो. 50च्या उंबरठ्यावर उभी असलेली दोन जोडपी आहेत. एक आहे मकरंद आणि नीता ढवळे म्हणजे समीर चौगुले आणि सई तामणकर, आणि दुसरं आहे गिरीश आणि रागिनी माने म्हणजे प्रसाद ओक आणि ईशा डे. आता सिच्युएशन अशी आहे की ढवळेंची मुलगी आणि मानेंचा मुलगा यांचं एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांच्या लग्नाची बोलणी करायला जेव्हा ही दोन कुटुंबे भेटतात तेव्हा एक भलतंच सत्य या कुटुंबियांना कळतं. मिस्टर माने म्हणजे प्रसाद ओक आणि मिसेस ढवळे म्हणजे सई तामणकर हे दोघे कॉलेजात असताना चांगले मित्र होते, त्यांचं प्रेम होतं आणि यांचं लग्न होता होता राहिलंय. पण आता ही दोघे थेट 25 वर्षांनी भेटत आहेत. म्हणून तसं दोन्ही कुटुंबातील सर्वच मेंबर्स याला खूप स्पोर्टिव्हली आणि समजूतदारपणे घेतात या प्रकरणाला. पण पुढे जाऊन काही दिवसांनी काही गमतीशीर अशा घडामोडी घडतात आणि मग काय ते इथे कसं सांगता येईल नाही का? त्यासाठी बघावे लागेल गुलकंद. हो, बघावाच लागेल गुलकंद. कारण मित्रांनो, महाराष्ट्राच्या हास्य जत्राच्या टीमचे लेखक सचिन मोटे यांच्या लेखणीतून आणि सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनातून एक पोट भरून मनोरंजन करणारी कलाकृती प्रदर्शित झाली आहे. मित्रांनो, 2.5 तासांच्या या जॉय राईडमध्ये इंटरव्हल नंतरचा काही ठिकाणी स्लो होणारा पोर्शन, स्लो झालेला किंवा वाटणारा पोर्शन वगळता तुम्हाला ठिकठिकाणी कसं हसवता येईल, पटकथा अधिकाधिक रंजक कशी होईल आणि हसवता हसवता पती पत्नीच्या नात्यांवर मार्मिक असं भाष्य करून प्रसंगी अंतर्मुख कसं करता येईल याची काळजी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दोघांनीही घेतली आहे. क्लायमॅक्सकडे घेऊन जाताना काही सीन्स तर हसवता हसवता तुमच्या डोळ्यातून अलगद अश्रू कसे बाहेर काढतील हे तुम्हाला कळणार पण नाही, इतकं हृदयस्पर्शी, इतकं भावनिक झाले आहे. विशेष म्हणजे लेखक सचिन मोटे यांनी यात आजची जी तरुण पिढी आहे, म्हणजे आजच्या तरुण पिढीच्या म्हणजे ढवळे आणि माने कुटुंबातले जी तरुणाई आहे यांच्या विचारांना सुद्धा फोरफ्रंटवर ठेवलंय बरं का. त्यामुळं सिनेमा खूपच कंटेम्पररी झालाय. पती पत्नीच्या नात्यात आजकाल जो संवाद हरवत चाललाय त्यावरही लिखाणात भाष्य केलं गेलंय. मित्रांनो, जितकं लिखाण किंवा दिग्दर्शन परफेक्ट आहे या सिनेमाचं, तितकाच परफेक्ट आहे प्रमुख 4ही कलाकारांचा परफॉर्मन्स. समीर चौगुले नेहमीप्रमाणे अफलातून, ईशा डे जस्ट माइंड ब्लोईंग, सई तामणकर फर्स्ट रेट आणि प्रसाद ओक फॅन्टॅस्टिक. मुळात कथेच्या मागणीप्रमाणे काहीशा विजोड वाटणाऱ्या या ज्या जोड्या आहेत यापेक्षा परफेक्ट असूच शकत नाही. म्हणजे कास्टिंग फारच भारी आहे गुलकंदची. प्रसाद ओकच्या भाषेत सांगायचं झाल्यास या 4ही जणांनी आपापल्या कॅरेक्टर्सचं बेरिंग इतकं काही अचूक आणि नेमकं पकडलंय की क्या कहने. बरं, चौघांचाही अभिनयातील सहजता जी आहे ती अगदी काहीच्या काही जबरदस्त आहे. मुळात कुठेच असं वाटत नाही की हे चौघं अभिनय करतायत. असं वाटतं की या खऱ्याखुऱ्या जिवंत व्यक्तिरेखा आपल्यासमोर आहेत की काय. आणि यांच्यामधली केमिस्ट्री त्यामुळे इतकी परफेक्ट जुळून आली आहे की त्याबद्दल काही बोलायलाच नको.
म्हणजे उत्तम लिखाण हा या सिनेमाचा जर गाभा असेल ना मित्रांनो, तर या चौघांचा अभिनय हा त्या गाभाऱ्यावरील एक कळस आहे, कळस. क्या बात. गीत संगीताच्या बाबतीत सुद्धा सिनेमा निराश करत नाही. गुलकंदचं जे टायटल सॉन्ग आहे आणि चल जाऊ डेटवर ही दोन्ही गाणी मस्तच जमली आहे. संगीतकार अविनाश विश्वजित आणि आमिर हडकर यांचं त्यासाठी कौतुक करायला हवं. एडिटिंग असो, सिनेमॅटोग्राफी असो, कोरिओग्राफी असो गाण्यांची, किंवा सिनेमाचं जे बॅकग्राऊंड म्युझिक असो, या सर्वच बाबतीत गुलकंद एक उत्तम जमून आलाय. मित्रांनो, गुलकंद हा खूप दिवसांनी एक धमाल मनोरंजन करीत करीत हळूच नात्यांना चिमटे काढणारा सिनेमा आहे. आउट ऑफ 5 मी याला देतोय 4 स्टार. संपूर्ण परिवाराने आवर्जून आणि सोबत बघावी, आणि हो, अगदी थिएटरमध्येच जाऊन बघावी अशी कलाकृती. नात्यांच्या गोड प्रेमाने मुरलेलं हे गुलकंद एकदा नक्कीच चाखा. मित्रांनो, तुम्हाला आमचा गुलकंदचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा, आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.